फोनमध्ये फोटो आहे, डोक्यात हनुमान चालीसा आहे, मनात देव आहे, तर काही नाही दिसणार. मला ना उन्हाचा एवढा त्रास आहे, ऊन माझ्या डोक्यात चाललंय, पण आज सकाळपासून मला माहिती आहे ऊन आवडायला लागलंय. आता पण मी किती वाजून इकडे गाणं ऐकलं एकदम छान मस्त बसून, 2-3 बॉटल पाणी प्याली मी, आणि मला एवढं छान वाटते, असं एकदम विटॅमिन डी असं वाटतं मी सो करते. आणि हे ऊन डोक्यात नाही जाते मेन म्हणजे, माहीत नाही का. तर माहीत नाही, माणूस चेंज होता आयुष्यात. तेच कुछ होता आहे बघून पण मला तेच कळलं की जे मी किती वर्षांपूर्वी कॉलेजच्या मला तो मूवी बघितलेला तेव्हा मी काय फील करत होती, आणि आता मी तो मूवी बघताना मी काय फील केला. तर मी मस्त आता त्याचा रिव्ह्यू बनवला आहे, तुम्ही बघा जाऊन. आणि कधी नवीन ट्राय केलं आहे मी, एकदा फक्त तो मूवी बघायला मी सुरुवात केली आणि मला वाटलं की काय ना किती माणूस चेंज होतो. तर तुम्ही हे सांगा कॉमेंट करून की तुम्हाला काय वाटतं की राहुल, टीना, अंजली रेड फ्लॅग की ग्रीन फ्लॅग. ठीक आहे. तर आता मी आली आहे रूममध्ये, ब्रेकफास्ट केला, रील बनवले, रिव्ह्यू बनवला, आणि 2-3 बॉटल पाणी प्याली, खूप डिहायड्रेशन सारखं झालेलं. आणि आता बसली आहे, ऊन सोक करते, एकदम सन बेदिंग चाललंय माझं. अजून आता काय करायला राहिलं नाही आहे. आणि आता आहे मी जेड्डामध्ये, आणि तेच मग सारखं विचार केला की लास्ट टाइम पण मी निघताना बोलली की गुड बाय जेड्डा, गुड बाय, पुन्हा नको भेटूया. पण मी पुन्हा माझं ना काहीतरी मी इकडे काहीतरी पंगा केलाय जेड्डामध्ये. गेल्या जन्मी ना मी काहीतरी सीन करून गेली इकडे, तर ना मला देवाने हे केलंय की तुला भाई हर महिन्याला तुला देणार, हर महिन्यात तू जेड्डाला जाऊन ये, तुझी हजेरी तुला लावायचीच येते. तर तेच, आणि म्हणून मला अजून जास्त भीती वाटते बाहेर जायची. ॲक्च्युली ना माझे पप्पा मला आयुष्यामध्ये जेव्हा पण काय काय बोलायचे ना, हे कर ते कर काय काय, मी ते कधीच ऐकलं नाही त्यांचं. कधीच मी ते बोलताना रेबल एकदम की पप्पा मम्मी पप्पा बोलतात ते ऐकायचं नाही, स्वतःचं डोकं चालवायचं एक्स्ट्रा एकदा. तर म्हणून मी ना आता हल्ली असं आहे की पप्पाचे बोलताना ते मी सगळं ऐकते. तर पप्पा मला ना बोलले की जेड्डामध्ये बाहेर निघू नको. दरवी ते बोलतात, नायरोबीचं पण ते बोलतात की नायरोबीला गेली ना तर बोलतात बाहेर निघू नको, कोणी काय दिलं तर खाऊ नको. तर मी ते त्यांचे जे पण आहेत ना गोष्टी ते ऐकायला लागली. म्हणून मी तेच जेड्डामध्ये मला माहिती आहे की खूप सीन आहे, लोक जातात, मुली कशा जातात. आता लिफ्टमध्ये एक मुलगी होती आणि तिची फ्रेंड बोलत होती की हां अब आप गोवा के लग रहे हो, आणि असं काही ते क्रू होते दोघे, आणि तिने ना नीच्या खालपर्यंत एक ड्रेस घातलेला स्लीवलेस. तर मी बोलली कशाला यार, ज्या देशामध्ये ज्या शहरामध्ये एक मुलगी बिना बुरख्याची दिसत नाही, बिना हिजाबची, तिथे तुम्ही कशाला असे लोकांच्या नजरेत येता यार, कशाला. म्हणजे काहीतरी कांड होणार ना आणि काय होणार ना तेव्हा लोकांचे डोळे उघडणार, आणि त्या कांडमध्ये तुम्हाला स्वतःला इन्व्हॉल्व कशाला व्हायचं आहे. थोडा अवेअरनेस, सिच्युएशनल अवेअरनेस, मी तेच बोलते, न्यूज वाचा, काय चाललंय जगात वाचा, बघा, डोळे उघडे ठेवा काय चाललंय आजूबाजूला. पण कोणाला ऐकायचंच नसतं. आणि मी ज्ञान वाटायला, मी त्यांची मम्मी तर नाही आहे, मी लीड आहे की तुम्ही जाऊ नका. मी तर फक्त बोलू शकते, मी सगळ्यांना सांगते की हे बघा असं असं सिच्युएशन होतं, त्यांना माहीत आहे. मी बोलतं होतं, आता आहे की नाही घालू शकत, पण आता 7-8 वर्षापूर्वीपर्यंत पण खूप इकडे सीन होते. किती कॅप्टन्स पण एक एक स्टोरीज सांगतात. तर इकडे होते सीन, आणि ते पूर्ण एक तो जनरेशन ती पूर्ण चेंज व्हायला खूप वर्ष जाणार की एकदम ते असं की काही घालून बाहेर निघू शकता येते. अजून पण मी ज्या हॉटेलमध्ये इकडे स्विमिंग पूल आणि या सगळ्या मुलींना अलाउड नाही आहे, अशा सगळ्या गोष्टी आहेत बेसिक जे आहे ना की ह्युमन राईट्स, की स्विमिंग तर कोणी पण करू शकतं ना, आणि जिम तर कोणी पण करू शकतं, पण ते अलाउड नाही. अशा ठिकाणी तुम्ही एक कसा स्लीवलेस ड्रेस घालून बाहेर निघताय, तुम्ही काय बोलणार मी आता याला. तर मग मी विचार करते जाऊन दे, जेवढं मी करू शकते बोलू शकते तेवढं मी बोलते. आणि दुसरी गोष्ट काय आहे की हां, जेवढे पण आमच्या ना लॉंग हॉल फ्लाईट्स असतात ना, लॉंग हॉल म्हणजे एकदम मोठ्या मोठ्या फ्लाईट्स आणि टर्न अराउंड फ्लाईट्स, इकडे आमच्याकडे काहीच करायला नसतं. स्पेशली रात्रीची फ्लाईट जेव्हा सगळे झोपतात पॅसेंजर्स आणि लाईट थोडी डिम असते, तेव्हा ना असं एकदम फेवरेट ॲक्टिव्हिटी आहे की क्रू माझा फेवरेट असेल ना, मला आवडला ना, तर माझ्या 3-4 एकदम अशा मस्त भूताच्या गोष्टी आहेत ना, आणि मला ते ना पॉज घेऊन एकदा मला येते की या पॉजला लोकांना येणार शहारा आणि घाबरणार ते, असे एक एक स्टोरीज आहेत माझ्याकडे. त्या मी मस्त त्यांना सांगते आणि सगळ्यांना घाबरवते, आणि खूप मजा येते त्याच्यामध्ये. तर अशा सगळ्या स्टोरीज आम्ही डिस्कस करतो. तर क्रूकडून ना मी ऐकले
की खूप क्रू आजकाल बोलायला लागले की जेड्डा की लाईक हॉन्टेड आहे आणि सिंगल ऑक्युपन्सी घेऊ नका, बाथरूममध्ये गेल्या पहिले फ्लश करा, रूममध्ये नॉक करून जा, आणि रूममध्ये एकटे सिंगल ऑक्युपन्सीमध्ये असाल तर कपडे चेंज करू नका. आणि एक मुलगी तर बोलते बाथरूममध्ये पडलेली, एकीचा काहीतरी गाणं लावलेलं ते आपोआप बंद झालं. अशा केवढ्या गोष्टी सांगितल्या लोकांनी. आणि मी आता 5वी टाईम आहे जेव्हा मी सिंगल ऑक्युपन्सीमध्ये राहिली आहे. काल रात्री मी झोपली, 2 वाजता केस वगैरे धुतलेले, सुकवले, मी झोपली आणि उठली सकाळी मस्त 8:30चा अलार्म लावलेला. मध्ये एकदा मला जाग आलेली, खोकला येत होता, तर मी पाणी पिऊन झोपली आणि मग मी उठली, रेडी झाली, मी गेली, ब्रेकफास्ट करून आली. आता पण रूममध्ये आहे मी एकटी. तर गोष्ट ही आहे की मी काय कोणाला चॅलेंज करत नाही आहे. रूममध्ये कोण असेल तर आय होप भूताला मराठी येत नसेल इथल्या, पण गोष्ट असे मजा करायचं आहे. आय एम रिअली सॉरी. गोष्ट ही आहे की माझ्या आजीने मला सांगितलेलं की देवगण असेल तर भूत नाही दिसत आणि फील पण नाही होत. मनुष्यगण असेल तर आय गेस भूतं दिसतात आणि राक्षसगण असेल तर पजेस वगैरे पण होतात. तर अशा अंधश्रद्धेच्या गोष्टी मी पसरवत नाही आहे. मी जे बोलते ते एकदम खरं खोटं तुम्ही तुमचं डिसाईड करा. पण मी आता तुम्ही बघितलं हॉटेलमध्ये मला एकटं राहायला खूप आवडतं आणि असं का गोष्टी. तर आजीने माझ्याकडून ना ती हनुमान चालीसा पण बाय हार्ट करून घेतली. श्री गुरुचरण सर्वचरण मुकर सुधारी, सगळं मला बाय हार्ट आहे एकदम. तर जेव्हा पण मला भीती वाटते मी ते बोलते आणि हनुमान चालीसा येते मला, तर मनातल्या मनात मी बोलायला सुरुवात करते. आणि मला तेच एक असतं की मी आहे देवगण, त्यामुळे आय एम सेफ. आणि देवावर विश्वास ठेवते. देवावर विश्वास ठेवता तर दुसरं पण काय असू शकतं, आणि दोन्ही पण बघितले नाही आहेत पण असू शकतं, हो ना. मला तेच हनुमान चालीसा येते आणि ना देवावर तर माझा विश्वास आहेच ऑलरेडी, पण मी एवढं ना असं नाही की काय बोलतात मंदिरमध्ये रेग्युलरली जाईन किंवा काय, म्हणजे मला माहिती आहे देव आहे असं. पण हल्ली माहीत नाही एकदम एक छान फील व्हायला लागलं आहे. आणि मी आता आयुष्यामध्ये ना मी फोनमध्ये वॉलपेपर कधीच ठेवला नव्हता, कधीच नाही. काय लोक स्वतःचा फोटो वॉलपेपर म्हणून ठेवतात. मी कधीच वॉलपेपरचं एकदम ब्लँक असतं. जो फोन मी जेव्हा विकत घेते ना तेव्हा जी स्क्रीन आहे तीच माझी फोन पूर्ण विकेपर्यंत ती स्क्रीन असते. तर मी पहिल्यांदा आयुष्यामध्ये हर हर महादेव शिवजीचा मी वॉलपेपर लावला आहे. आणि जेव्हा पण बघते ना फोनमध्ये अचानक तर असं एकदम असं वाटतं की छान चाललं आहे आयुष्य, की खूप वाईट झाल्यानंतर खूप चांगलं होतं ना, तो फेज आहे हा. की असं वाटत नाही की काहीतरी आता वाईट होईल, मला वाटतं की सगळं चांगलंच होणार. आणि तो फोटो बघून ना एकदम असं वाटतं की हां एव्हरीथिंग इज ओके, ऑल इज वेल, सगळं खूप छान आहे आणि छान होणार. आणि माहीत नाही तो फोटो ठेवल्यापासून अजून एक पॉझिटिव्हिटी तर आलेलीच आहे आयुष्यामध्ये, खूप एकदम छान ती फिलिंग. पण अजून एकदम चांगलं वाटायला लागलं आहे. तर ते पण एक वाटतं की फोनमध्ये फोटो आहे, डोक्यात हनुमान चालीसा आहे, मनात देव आहे, तर काही नाही दिसणार आणि काहीच नाही होणार. त्यामुळे मी एकदम बिनधास्त झोपते मस्त एकदम. लाईट ऑफ नव्हती केली मी, लाईट ऑफ करून कधी झोपते मी. काल एवढी मला गरज नाही वाटली, मी एकदम थकलेली ऑलरेडी, एकदम मला फ्लाईटवर पण असं डुलक्या येत होत्या. तर मी झोपून गेली ना जे छान, ते मी आज डिरेक्टली सकाळी उठली. आता पण मला एवढी झोप येत नाही आहे. आणि जर कोणीकडे असेल आणि ते भूताला मराठी येत असेल तर आय एम नॉट चॅलेंजिंग यू, ओके. मी जस्ट स्टोरी सांगते, तर डोंट टेक इट पर्सनली. आणि अजून काय बोलायचं होतं मला, जिनविनच्या गोष्टी मी खूप साऱ्या ऐकल्या. चांगले जिन असतात, वाईट जिन असतात. चांगले जिन आपल्या फॅमिलीमध्ये म्हणजे मुस्लिम क्रूकडूनच ऐकलं आहे, ते फॅमिलीसोबत राहतात. आणि वाईट जिन असतात ते जिकडे अस्वच्छता असते, जुने बंगले आणि घरं जिकडे कोणी राहत नाही आणि घाण असते आणि झाडं जंगलमध्ये झाडांवर असे कुठे राहतात ते. आणि त्यांना मुलींना बोलतात मुस्लिम्समध्ये की ना अत्तर लावायला अलाउड नाही आहे, कारण ते एकदम प्युअरेस्ट एसेन्स काहीतरी त्याला मानलं जातं. तर आणि त्याच्याने जिन पण अट्रॅक्ट होतात. मग ते अट्रॅक्ट झाले आणि त्यांनी कोणाला पजेस केलं तर मग त्या मुलीला सोडत नाही, असं काहीतरी सीन, अशा स्टोरीज मी ऐकल्या. तर असं सगळ्या स्टोरीज आहेत आणि असं सगळे बोलतात. पण मग मी तेच बोलते की तुमच्या मनात आहे श्रद्धा देवाबद्दल
तर घाबरायचं नाही कोणत्या गोष्टीमध्ये. मी आता एकटी राहिली या रूममध्ये. मी तर एवढ्या भयंकर स्टोरीज ऐकल्या जेड्डाच्या, मी सांगत नाही आहे, पण श्रद्धा ठेवा आणि हॅव फेथ, तेवढंच मी बोलेन. तर आता मी तेच रूममध्ये इन डायनिंग मेन्यू शोधत होती, तो मला कुठे मिळाला नाही. घरून आणलेले कप नूडल आहे आणि मला इकडेच असं वाटतं की छान आहे, गोधडी घेऊन या उन्हामध्ये झोपावं मी, कारण आतमध्ये मी केले 16 डिग्रीज आणि बाहेर फुल ऊन आहे आणि हे एकदम न लागणारं ऊन आहे. तर तेच. आणि हा ड्रेस माझा मी घेतलेला कुठून माहिती आहे, हा मम्मीने मला घेऊन दिलेला आहे ड्रेस हा. आणि अजून एक क्रीम कलरची कुर्ती दिवाळीला घातलेली, ते मम्मीने माझ्या लास्ट बर्थडेला घेऊन दिलेला. तर छान आहे हा ड्रेस, मला आवडतो खूप, एकदम चमचम आहे. खाली पण एक दोन क्रू बोले की आपका ड्रेस कितना क्यूट है, मुली थँक्यू. तर तेच. मग आता आजकाल मला कॉफ्या पण खूप भेटायला लागल्या. त्या दिवशी त्या पॅसेंजरने स्टारबक्सची कॉफी दिली आणि काल फर्स्ट ऑफिसरसोबत डिस्कस करत होती मी कॉफीबद्दल, तर त्याने मला त्याच्या बॅगेतून कॉफी काढून दिली. तर मला यू गिव्ह इट अ ट्राय. इफ यू आर अ कॉफी लवर यू विल लव इट. एकदम स्मोकी फ्लेवर आणि खूप स्ट्रॉंग होती यार. म्हणजे मी जेव्हा 2-3 कॉफी पिते सकाळी, आज मी फक्त एक कॉफीमध्ये त्याला फुल माझी झोप उडाली. तर आता मी बसते इकडे, थोडा टाइमपास करते, अजून गाड्या बघत बसते. मला छान वाटतंय काहीच न करता शांत एकदम बसायला. तेच मी कंटिन्यू करते.